श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. आज या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत ऐका. या ऑनलाईन आलेल्या व्हिडिओला तुम्ही जर आज शेवटपर्यंत ऐकाल तर स्वामी तुमच्यासाठी जे संदेश घेऊन आलेले आहेत, तुमच्या जीवनासाठी, तुमच्या भाग्यात जे तुम्हाला उपाय आणि तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला कामी येतील अशा गोष्टी स्वामी स्वतः सांगण्यासाठी आले आहेत, ते तुम्ही जाणून घ्या. आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते ते खरे शिक्षण होय. शिक्षणाचा उद्दात हेतू केवळ ज्ञान नसून कृती होय. सद्गुण आपोआपच प्रगट होतात. इष्ट गोष्टींचा अभ्यास व अनिष्ट गोष्टींचा त्याग करण्यानेच माणूस करारी बनतो. आत्मज्ञान हे खरे ज्ञान होय. ज्याप्रमाणे कुदळीने खणता खणता माणसाला पाणी सापडते, त्याप्रमाणे गुरुजवळ असणारी विद्या जेव्हा सेवा करण्यात प्राप्त होते. चौकसपणा हा सर्व शिक्षणाचा मोठा पाया आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये होय श्री स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे कुदळीने आपण आयुष्यात खणत खणत पुढे जातो आणि आपल्याला पाणी सापडते, त्याप्रमाणे गुरुजवळ जे ज्ञान असते ते जर आपल्याला मिळवायचे असेल तर आपल्याला गुरुची सेवा करणे भाग आहे. नावे ठेवणे सोपे, परंतु नाव कमविणे फार कठीण असते. शिस्त, कार्यक्षमता व तत्परता या 3 गोष्टी वाढल्यानंतर कार्यक्षमता वाढते. हसणारा सर्वांना हसवतो, पण रडणारा एकटाच रडतो. अंतकरणाला अंतकरण जुळाल्याशिवाय माणसाचीच नव्हे तर राजकीय पक्षाची युती, मैत्री हे कायम टिकणार नाही. प्रसंग अनेकांना वळण लावतात, पण प्रसंगाला वळण लावणारा एकदाच जन्मतो. त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही, शांतीशिवाय प्रगती नाही आणि प्रगतीशिवाय आयुष्यात यश नाही. व्यक्तिगत चारित्र्यातून राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते. कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे. जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांना खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो. मनुष्य मोठा विचित्र आहे. तो सुख घटाघटा पितो पण दुःख चघळत बसतो. हा मनुष्य असा का करत असणार हे कुणाला माहिती नाही. स्वामी सांगतात, जसे तुम्ही सुखाला घेता त्यापेक्षा अधिक कमी गतीने सुख हे आपण घेतलं पाहिजे व ज्याप्रमाणे तुम्ही दुःख घेता हे त्यापेक्षा जास्त गतीने दुःख घेतलं पाहिजे. दुःखी कष्टी लोकांचा दुःख परिहार करणे हा खरा धर्म आहे. दृढ निश्चय व एकजुटीची कृती यांनाच कर्मभूमीत यश मिळते. सर्व कर्माच्या यशाची किल्ली त्या कामात एकाग्र म्हणजे तल्लीन होऊन इतर सर्व गोष्टींचे भान विसरण्यात आहे. आळसात प्रारंभी सुख वाटते, परंतु त्याचा शेवट मात्र दुःखात होतो. तत्परतेने उद्योग करण्यात प्रथम दुःख वाटेल, परंतु त्यापासून परिणाम सुख होतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू काळजी करू नको. तुझ्यासाठी मी सदैव तत्पर आहे. तू आयुष्यात कितीही अडचणीत का असेना, पण मी सदैव तुझी साथ देणार आहे. या गोष्टीवर तू विश्वास ठेव की मी सदैव तुझ्या सोबत आहे. ज्ञानी लोकांना कर्माची लाज वाटू लागली किंवा कर्म करण्याचा कंटाळा येऊ लागला म्हणजे राष्ट्राच्या अवनीचा काळ सुरू होतो. उद्योग व खेळ यांचे मिश्रण झाले की तुम्ही समर्थ व सुखी व्हाल. स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करीन, कारण पुस्तक जिथे असे तिथे स्वर्ग निर्माण होतो. कला म्हणजे सत्य, शिव, सुंदर यांचे संमेलन. आईने पाठवीवरून प्रेमाने हात फिरवला तर आपल्याला ग्रंथातील पवित्र ज्ञानापेक्षा मोठा आशीर्वाद मिळतो. स्वामी म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी. माता म्हणजे ममतेच्या महान मंदिरातील गजबजलेलं तीर्थस्थान होय. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर या संदेशाला येत्या 10 मिनिटापर्यंत पूर्ण ऐका. श्रमदान यश शक्तीला सर्वात मोठा बलशाली असतो.
पसीना आदमी के जिंदगी में रंग लाता है, न जाता व्यर्थ श्रम मीठे फल खिलाता है. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी असतील त्यांचा सामना करा, कष्ट करावे लागत असतील नक्कीच करा. कष्टाने व्यक्ती लवकर यशस्वी होतो. आवडीचे काम मिळाले नाही तर मिळेल त्या कामात आवड निर्माण करा. ज्ञानाशिवाय बुद्धीचे समाधान होत नाही. नम्रता हे मनुष्याचे भूषण आहे आणि कर्म हीच खरी पूजा. साक्षरता ही ज्ञान भंडाराची चावी आहे. सभी धर्मग्रंथ मनुष्य को सज्जन और पवित्र बनाने का उपदेश देते हैं. विद्वान माणसं कधीही फक्त पुरुषार्थावर किंवा फक्त देवावर अवलंबून नसतात. ते तर स्वतःवर आणि त्यांच्या विचारावर सुद्धा अवलंबून असतात. बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ असते. विश्वासामुळे माणसाला बळ येते. सबब ही दुर्गुणांची माऊली आहे. स्वार्थ माणसाला क्रूर बनवितो. शिक्षण हे साध्य नसून साधन आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करायचा आहे. ध्येयाचा वारा आपल्याला जीवनात भरपूर शिरू देतो. आपली जीवने म्हणजे सतेज दिसतील. जी भूमिका आपल्याला मिळाली आहे ते आपण ठामपणे निभवली पाहिजे. शाळातून बाहेर पडणारे विद्यार्थी सुसंस्कृत, चारित्र्य संपन्न व कर्तव्य दक्ष, जबाबदार नागरिक बनले पाहिजे. शिक्षण हा खेड्याचा आदर्श ग्रामसेवक व प्रभावी ग्रामनायक झाला पाहिजे. सद्गुणी मुले हीच घराची, शाळेची, राष्ट्राची शोभा होय. चांगल्या संगतीत मातीचे मोती बनतात. ऐकलेले विसरते, पाहिलेले स्मरण होते व हाताची क्रिया पक्की लक्षात राहते. आळस, अति झोप हे दारिद्र्याला जन्म देतात. जगात असे एक न्यायालय आहे की जिथे सगळे गुन्हे माफ करण्यात येतात. ते म्हणजे आपल्या आईचे हृदय. मनुष्य पहचान उसके कर्मों से होती है. आयुष्यात तुम्ही कर्म चांगली करा. तुमच्या कर्माने तुमची ओळख निर्माण होईल. उठा, जागे व्हा आणि ध्येय पूर्ती वाचून थांबूच नका. उपासना म्हणजे चिंतन, मनन किंवा ध्यान होय. सतत अभ्यासाने दुर्भस होणे हे काहीही चांगले नाही. आधी करावे मग सांगावे. श्रम न करता जगणे हा एक मोठा गुन्हा आहे. जसे इतरांना तुमच्याशी वागावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही इतरांशी वागा. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद व्हा. सेवा हे जग फुलविते पण प्रीती मन फुलविते. प्रत्यक्ष वाईट वागण्यापेक्षा त्यावरून पांघरून घालणे वाईट असते. चंद्र चांदण्यापेक्षाही शीतल असतो. सज्जनांचा सहवास असतो. लोभ, अहंकारी वृत्ती माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण होय. आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारी संदेशवाहक म्हणजे प्रार्थना. ज्ञानाशिवाय बुद्धीचे समाधान होत नाही. उद्योगी व्यक्तींनाच ईश्वर सहाय्य करतो. दुसऱ्याच्या हाताने पाणी पिऊन कोणाची तहान भागली नाही. स्वतःच्या हातानेच पाणी पियावं लागतं. स्वामी म्हणतात, जो भरा नहीं है भावों से, बहुमत उसके हृदय नहीं. व हृदय नहीं पत्थर है जिसमें संवेद का प्यार नहीं. जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही. परिश्रम वह चाबी है जो मनुष्य को भाग्य के दरवाजे खोल देती है. जीवनात पांडित्यापेक्षा चरित्राला जास्त महत्व आहे. जो नेहमी सत्याच्या मार्गाने चालतो तो कधीही मागे पडत नाही. परिश्रमाशिवाय प्राप्त होईल अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही. अतिपरिचयाने चांगुलपणाचा देखील कंटाळा येतो आणि सावलीत विश्रांती घेणाऱ्या माणसाला काही वेळ तरी आव्हान जाऊन बरसावे वाटते. जीवन वृक्षाला लागलेले 2 गोड फळे म्हणजे सज्जनांची संगत व प्रिय भाषण होय. प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे. देशाचा विकास करायचा असेल तर बालकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. हसा खेळा पण शिस्त पाळा. त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. जो कर्तव्याला जागतो तो कौतुकास पात्र होतो. जो मुलांचे मन जाणतो तो यशस्वी शिक्षण होऊ शकतो. स्वामी सांगतात, माणुसकी हे सर्व धर्माचे सार आहे. खरा आनंद दुसऱ्यांना देण्यातच असतो, मागण्यात किंवा घेण्यात नसतो. आनंदी वृत्ती हा आरोग्याचा आधार आहे, तर औदासीन्य हे रोगाचे घर आहे. प्रसन्नता सर्व सद्गुणाची जननी आहे. सदाचार माणसाचा खरा अहंकार आहे. आत्मविश्वास माणसाचा खरा मित्र आहे. ज्योत जळत असते तोवर ती दुसऱ्या ज्योतीला प्रज्वलित करू शकते अथवा प्रकाश देऊ शकते.
ज्या वेळेला ती ज्योत विझेल तेव्हा ते दोन्ही कार्य करणे तिच्याकडून शक्य नाही. साफसफाई ज्या घरी, आरोग्य तिथे वास करी. रागावलेली ही कमजोरी व अज्ञानपणाची खूण आहे. दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी महापुरुष जन्माला येतात. चित्र ही हाताची कृती आहे, परंतु चरित्र ही मनाची कृती. दुसऱ्याच्या मनाचा विचार कराव्यास शिकवला तो खरा सुशिक्षित होय. उदारावरून विद्वत्ता, आजकाळून नम्रता व वर्तमानावरून शीतलता समजते. कार्य कठिन है इसलिए करना योग्य है. साधारण कार्य तो हर कोई कर सकता है. मेरे प्रिय बच्चे, तू हर कुछ कर सकता है, बस मेरे पे विश्वास रख. बाहेरून होते ती वाढ व आतून होते तो विकास होय. गणित हे सर्व शास्त्रांचे शास्त्र होय. खरे पावित्र्य दुसऱ्यात पवित्र करते. आपली स्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारली पाहिजे. एकमेकांच्या दुःखाशी स्मरसन होणे याची नावे सहानुभूती होय. कामचुरपणा हा आपल्याला शत्रू होय. शिक्षण म्हणजे सुधारणेचे प्रवेशद्वार होय. त्यागाने मनुष्य मोठा होतो, भोगाने नव्हे. बोलण्यापेक्षा कृती करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. विश्वासामुळे माणसाला आत्मबळ येते. विद्यादान इतके श्रमदान ही पवित्र आहे. साक्षरता ही ज्ञानभंडाराची चावी आहे. लतेला फुलाप्रमाणे तर जीवनाला ध्येयाप्रमाणे शोभा येते. मानवाचा मोठेपणा तिजोरीवर नसून मनावर आहे. सुख पचविता येणे हे शांततेचे खूण. दुसऱ्यांच्या कृतीचेष्टा करून आपली प्रतिष्ठा वाढवता येत नाही. मानाचा धर्म अधारात्मकता आहे. सबब ही दुर्गुणांची माऊली आहे. आत्मविश्वासासारखा दुसरा कोणता मित्र नाही. शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे, ते नेहमी पवित्र ठेवा. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र असते. शिक्षणाला नीती आणि चरित्र्याला अधिष्ठान हवे. सर्व शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करते. स्त्रियांचे शिक्षण व राष्ट्राचा विकास यांचा जवळचा संबंध आहे. राष्ट्राचा विकास करायचा असेल तर महिला नक्की सुशिक्षित हवी. भाव, भाषा, जीवन यांच्या व्यवस्थामुळे आपले शिक्षण हे ठरले जाते. शिक्षणाचा मुख्य हेतू हा मानवाच्या विविध शक्तींचा विकास करणे होय. शिक्षण म्हणजे शरीर बुद्धी यांचा समतोल विकास होय. स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद होय. जगाच्या बाजारात ज्याचा त्याची अनुभूती विकला जातो. स्नेहाचा एक कटाक्ष दुखी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. ग्रंथ हेच गुरु होत. विद्यार्थ्याचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पकता म्हणजे गुरुमाऊली होय. तहानलेला माणूस नेहमी विहिरीकडे जातो. विहिरीत तहानलेल्या माणसाकडे जात नाहीत. म्हणून तुम्ही गुरुकडे जा. गुरु कधीही तुमच्याकडे येणार नाही. आपल्या हातातून काही चूक घडल्यास आपल्यामुळे त्यांना त्रास होईल, ज्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करणे हा मनाचा मोठेपणा आहे. प्रेम, सेवा, त्याग हे राष्ट्रधर्माचे सूत्र लागते. पशूंना द्रव्यांची इच्छा नसते, पण ती स्वच्छा पशूंना पशु बनविते. त्यागाने पापाचं मुद्दल फिटते. दानाने पापाचं व्याज चुकते. ज्याच्याजवळ आपल्याला मात करता येणार नाही त्याला आपण काहीही करू शकणार नाही. निष्क्रिय महत्व कांक्षा म्हणजे अपयशाला आमंत्रण. कपडे रंगविल्याने मनाचा रंग बदलत नाही. चांगल्याला चांगुलपणा, जगण्यात सुद्धा अंगी चांगुलपणा असावा लागतो. जगातील सर्वात मौल्यवान हिऱ्यापेक्षा ज्ञान हा अधिक मौल्यवान हिरा आहे. दुसऱ्याच्या दुःखात जो विचार करतो, दुसऱ्याच्या दुःखात जो सामील होतो, दुसऱ्याच्या दुःखात जो त्याला हात देतो, तो आयुष्यात नेहमी सुखी आणि समाधानी असतो. कारण जेव्हा हीच वेळ त्यावर येते तेव्हा त्यालाही हात देणारे खूप येतात. नुसत्या ज्ञानाला काही अर्थ नाही, त्याची काहीच किंमत नाही. त्याबरोबर कृती असायला हवी. आत्मा जन्म घेत नाही किंवा मरण नाही. अडचणीच्या अडचणीत ते पडून राहते. दुसऱ्याच्या अडचणीत पडल्याशिवाय पहिली अडचण सुटका होणार नाही. मनुष्य आपल्या मार्गात जोपर्यंत स्वतः अडचण बनून राहतो तोपर्यंत त्याला प्रत्येक गोष्टीची अडचण वाटत असते. अडचण व अडथळे ही छिन्नी हातोड्यासारखी असतात. छिन्नी हातोड्याची वेड्यावाकड्या पाषाणातून सुंदर देवमूर्ती बनवतात. अतिपरिचयात अवज्ञता आहे. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. अतिपरिचय झाला तेथे अनादर ठाम असतो. अतिपरिचयाने अनादर होतो. मलय पर्वतातील भिल्ल स्त्री चंदनाच्या लाकडाचे समर्पण करते.
अतिपरिचयाने अनादर होतो. गंगेच्या तीरी राहणारा मनुष्य गंगोत शोधून शुद्धतेसाठी दुसऱ्या तीर्थाकडे जात असतो. अपयश ही यशाची पहिली पायरी म्हटली जाते. प्रयत्न न करणे हे सर्वात मोठे अपयश. खाली पडण्याचं अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश असतं. आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे खरे कारण मानले जाते. हळूहळूच्या मार्गाने जाणारा मनुष्य अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचत असतो. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती सदैव प्रयत्न करतो तो आयुष्यात खूप पुढे जातो. जो स्वतःला न जाणता दुसऱ्याला ओळखायला निघतो तो अपयशाकडे नेणारी यात्रा करत असतो. अभिमान हा प्रगतीचा शत्रू आहे. अभिमान आणि अज्ञान तरुणपणाची नासाडी करते. अभिमान देवाला साजे मनुष्याचे फुकट वाजे वाजते. अभिमान हे आत्म्याला अधोगतीस विचारण्यास वाहून नेते. अभिमानाने मित्राचे शत्रू होतात तर दातृत्व शत्रूचे मित्र होतात. अभ्यासाचे 4 शत्रू: दुर्लक्ष, तत्वरा, स्तुती, आळस. अभ्यास प्रकट व्हावे नाहीतर झाके नसावे. अभ्यासाने अभ्यास वाढतो, अज्ञानाने अज्ञान वाढते. तारे कितीही तेजस्वी असले तरी काळोख्यात चमकतात. अभ्यासाने बुद्धीचे संवर्धन होणे, आनंद वाढते, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते. अज्ञान हे सर्व दुःखांचे मूळ कारण असते. अज्ञान हाच आपला पराजय होय. अज्ञान हे स्वार्थ आणि मोह यांचे केंद्र. अज्ञानाची उत्पत्ती भोगातून होते आणि लोभाबरोबरच अज्ञान वाढते. अज्ञानी माणूस कल्पनेने जगतो. कल्पना अज्ञानाचा सूत्र आहे आणि सत्य हे अज्ञानाचे सूत्र मानले गेले. स्वामी सांगतात, आपले जे काय करायचंय ते करा. आत्मविश्वास हे नेहमी ठेवा. आत्मविश्वास हे शौर्याचे मर्म आहे. आत्मविश्वास हे यशाचे रहस्य आहे. आत्मविश्वास हा माणसाचा मोठा मित्र आहे. आत्मविश्वास हा व्यक्तिमत्वाचा पाया आहे. आत्मविश्वास हा विघ्नांचा नाश करतो. आनंदाने आत्मशुद्धी होते. ज्याला आनंदाची इच्छा आहे त्यांनी उद्यापासून मुक्त होऊन जावे. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांना खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो. आपल्याला मित्र जेव्हा आपल्या मित्रासाठी जगतो तेव्हा तो आनंदाने भरून जातो. जो निष्कर्म होऊन परमात्माला समर्पित होतो तो आनंदाला प्राप्त होतो. आनंद हा सुगंध आहे की जो ज्यावर शिंपित असताना स्वतःवरही शिंपला जातो. आनंद फार मोलाचा आहे, तो द्यायला शिका. जो आपला आनंद जितका वाटतो तितका तो वाढवत असतो आणि जितका तो थोपतो तितका तो रडत असतो. आत्मदर्शनाशिवाय आनंद नाही. आईला मुलाचा चेहरा पाहून आनंद वाटतो कारण तिला त्या मुलात आपली आत्मा दिसते. आयुष्यात विषाचा प्याल तर आयुष्यात मागे राहाल. आयुष्य एक सुंदर फूल असून सुरकीत हे त्याचा सुवास आहे. आयुष्य ही एक रंगभूमी आहे. जन्मास आलेली प्रत्येक व्यक्ती या रंगभूमीवर आपल्या कृतीप्रमाणे आपापली भूमिका हे वठवत असते. आयुष्य हे पत्त्याच्या खेळासारखे आहे. पत्त्याच्या खेळात काही वेळेस राजासारख्या भारी पत्त्यांचा सुद्धा उपयोग होत नाही. मात्र काही वेळेस हुकुमाची दूरतिरी सुद्धा डाव जिंकून जाते. आयुष्य हे एक रणांगण आहे. या रणांगणावर केवळ शत्रूशी लढून भागत नाही तर मित्रावरही सत्याचा आणि मित्रावरही हक्काचा परिणाम घ्यावा लागतो. आशा म्हणजे दुःखी लोकांचा दुसरा आत्मा होय. आशा म्हणजे जीवनात वादळी संकटात वाट दाखवणारी तारका असते. आशेचे जे दास ते सर्व लोकांचे दास. आशा ज्याची दास त्याचे सर्व लोक दास. आशा ही विचित्र शृंखला आहे. तिने बांधलेला मनुष्य भरधाव धावतो व न बांधलेला मनुष्य लुळांपांगळा बनतो. आशा व निराशा या एकातच नेण्याचे 2 बाजू आहे. आशा संपताच निराशा संपून जाते. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी येतील, घाबरू नका, प्रयत्न करून यशस्वी व्हा. आयुष्यात लक्षात ठेवा, आशावादी अडचणीची संधी बनतो तर निराशावादी संधींचीही अडचण मानतो. आळस शरीर घटविते, मानसही ते खाते. आळस हा उद्योगाचा व भाग्याचा शत्रू आहे. आळसापासून उत्ती, दुर्गुण आणि विपत्ती. आळस एवढा सावकाश प्रवास करतो की त्याला चटकन गाठते. स्वामी म्हणतात, आयुष्यातील अडचणींना घाबरू नका, त्यांचा सामना करा आणि सतत पुढे चला. हे अडचणी फार काळ नाही तुमच्या आयुष्यात. समजूतदारपणा म्हणजे काय तर ते एखाद्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्यावर रिॲक्शन देणे होय.
ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्याचा आयुष्यातील प्रत्येक काळ हा उज्ज्वलच असणार. ज्या व्यक्ती आयुष्यात सदैव प्रयत्न करत असतात त्या कधी मागे हटत नाही. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो, आयुष्यात पुढे जाण्यासाठी तो मेहनत करतो, तो नक्की पुढे जातो. लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं आहे तर मेहनत तुम्हाला घ्यावीच लागणार, कारण मेहनती बगैर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. विश्वास ठेवा, स्वामी म्हणतात सर्व काही चांगलं होईल, फक्त तुमचा विश्वास माझ्यावर असायला हवा. तुम्ही आजची काळजी घ्या, म्हणजे उद्या तुमची काळजी स्वामी घेतील. स्वामी म्हणतात मी तर सदैव तुमच्या सोबत आहे, कधी तुम्हाला हरू देणार नाही. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा. मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. कीर्ती ही तरुण मनाला लागणारी तहान आहे. कीर्ती आणि पराक्रम हे जीवनाचे दोन डोळे आहेत. कीर्ती पहिलं सुख नाही आणि कीर्ती हे दुसरी अडचण सुद्धा नाही. स्वामी म्हणतात उठावीचा जय झालो म्हणजे क्रांतीचा प्रारंभ होतो. क्रांतीला आरंभ तरुणाकडून व मध्यमवर्गीयांकडून होतो. प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते. क्रोध व्यक्तीला आयुष्यात मागे आणतो. क्रोध म्हणजे क्षणिक वेळ होय. क्रोध खाई आपणास, संतोष खाई दुसऱ्यास. क्रोध अज्ञानाने येतो आणि पश्चातापाने जातो. क्रोध, लोभ आणि काम ही कर्माची दारे आहेत. जसे उकड्याने दूध नासते तसे क्रोधाने स्नेह संपते. क्रोधाचा उगम मूर्खपणात आणि अंत हा पश्चातापात होत असतो. स्वामी म्हणतात श्रेष्ठ माणसाचा क्रोध क्षणिक असतो, मध्यम माणसाचा क्रोध घटका राहतो, तर नीच माणसाचा क्रोध हा मरेपर्यंत असतो. क्रोध टाळा, कारण क्रोधाने व्यक्ती आयुष्यात बर्बादीच्या मागे लागतो. गुरु म्हणजे माणसाच्या स्वरूपात परमात्माच जणू. गुरु म्हणजे भगवान शंकर यांच्यात मध्यस्तर आहे. आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचंय तर मेहनत करून जा. स्वामी म्हणतात गुरु हा बुद्धीने पहिला माणसासारखा आहे, पण हृदयाने पाहिला तर परमात्म्यासारखा आहे. गुरुचा शोध करण्याची आवश्यकता नाही, कारण गुरु शिष्याचा शोध करत असतो. दत्ताने 24 गुरु केले होते, पण आपल्या आयुष्याचे रहस्य जाणून घ्यायला शेकडो गुरु करावे लागतात. गुरु 3 प्रकारचे असतात: अधिक पैसा तैसा उपदेश करणारे, उपदेशाचा पाऊस पाडणारे, मौनाने उपदेश करणारे. चांगला माणूस ज्ञानाने सुधारतो, तर वाईट माणूस अधिक बिघडत असतो. व्यक्तींची गोष्ट आहे. काही व्यक्ती ज्ञानाने सुधरून जातात, तर काही व्यक्ती बर्बाद व्हायला लागतात. चांगले म्हणणं म्हणजे त्याला चांगुलपणाच्या दिशेचा आधार देणे. वाईटाला वाईट म्हणणं म्हणजे त्याला आणखीन वाईट बनवण्याची व्यवस्था करणे. जेव्हा चांगलं करावंसं वाटतं तेव्हा चांगलं करा, पण जेव्हा वाईट करावंसं वाटतं तेव्हा थोडा वेळ थांबा. आदर्श चांगल्या गोष्टीचा दाखवावा लागतो, वाईट गोष्टीचा आपोआप आत्मसात येतो. स्वामी म्हणतात माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या प्रिय मुला, तू सर्व काही चांगलं करशील. सर्व काही तू तुझ्या मनाप्रमाणे करू शकतो. माझा विश्वास आहे तुझ्यावर. एखाद्या वाईट माणसाला समाज म्हणून चांगलं असं म्हणू लागला तर वाईट बनणे अवघड होऊन जाते. जो व्यक्ती वाईट आहे पण त्याला लोक चांगले असं म्हणाले तर त्याच्यासाठी वाईट राहणं अत्यंत कठीण होतं. कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते. आपल्या मनाचा आरसा जसा असतो त्याप्रमाणे तो दिसत असतो. जग म्हणजे आत्म्याची पाठशाळा. जग हे भित्र्याचे भिवणे, पण जग ही एक अशी रंगभूमी आहे तिथे मनुष्य तीवर काम करणारा नट आहे. जग एक बाजार आहे. या जगात आपल्याला काय करायचे याकडे लक्ष द्या. स्वामी म्हणतात जग हे भित्र्याला भिवण्यासाठी असते. जग ही एक रंगभूमी आहे. ते आपण जर चांगले कराल तर चांगलं करण्यास प्रेरित करते, वाईट कराल तर वाईट करण्यास प्रेरित करते, भियाल तर भिण्यास प्रेरित करते. जो जगाला लात मारतो त्याचे जग पाय धरते, व जो जगाच्या पाया पडतो त्याला जग लात मारते. जग हे चक्राप्रमाणे आहे. तुम्ही त्यावर बसून फिरत राहाल पण पोहोचणार कोठे नाही. वाटेल की हे केव्हा मिळेल, ते केव्हा मिळेल, परंतु काही मिळणार नाही. जीवन म्हणजे नवे व जुने यांचा संघर्ष. जीवन म्हणजे मृत्यूशी चाललेला लपंडाव.
जीवन म्हणजे बऱ्या वाईट स्मृतींचे गाठोडे. जीवन म्हणजे सुख दुःखाचे मिश्रणाने भरलेले नाटक. जीवन म्हणजे बुद्धी, शील आणि चारित्र्य यांचे संवर्धन. जीवन म्हणजे विचार, अनुभव आणि श्रद्धा यांचे घनफळ. जीवन म्हणजे बुद्धी, भावना आणि शरीर यांचा त्रिवेणी संगम. जीवन म्हणजे भोग आणि त्याग, हास्य आणि शत्रू यांचा त्रिवेणी संगमच जणू. जीवन म्हणजे आरंभाकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास. जीवन म्हणजे सुख दुःखाच्या चौकटीत आणि जन्ममृत्यूच्या सीमा असणारा प्रवास. जीवन म्हणजे आशा आणि निराशा यांनी खो खो खेळून म्हणून तयार केलेला क्रीडांगण. जीवन सौंदर्याची फुले आहे. जीवन एक फूल आहे आणि प्रेम त्याला मध आहे. जीवन क्षणोक्षणी बनते, क्षण जातात जीवन जाते. जीवन हे वाईटातून चांगले आणि चांगल्यातून वाईट काढण्यास संपते. जीवनाची पायरी क्षमा, सहानुभूती आणि प्रेम यांनी बनलेली आहे. जीवन हा एक बाजार आहे. या बाजारात प्रेमाची देवाणघेवाण करावी लागते. जीवन ही एक नाजूक वेल आहे आणि सुख ही त्यावर फुलणारी फुले. जीवन एक शाळा आहे आणि त्या शाळेत नित्य नवीन काहीतरी शिकत असतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळांनो, तुम्हाला काळजी करण्याची कसलीही गरज नाही. मी सदैव तुमची साथ देत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता मी तर सदैव तुमच्या सोबतच असणार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी म्हणतात, जीवनाचा अर्थ हे रूपांतर आहे. जे थकेल तो मृत्यूकडे पुढे जाईल. स्वामी म्हणतात, जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी मागे वळून पहा, परंतु प्रत्यक्षात जीवन मात्र पुढे जाऊ द्या. जीवन हे जन्म आणि मृत्यू यांचा आतही आणि बाहेरही आहे. मृत्यू हा जीवनाचा एक मोठा पाया आहे. जो व्यक्ती मृत्यूला भीतो तो जीवनात मागे राहून जातो. जर जीवनात पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास हवा. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो तो काहीही करू शकतो. स्वामी सांगतात, आयुष्यात जर पुढे जायचंय तर तुम्ही फक्त प्रयत्न करा. यश देण्याचे काम माझे आहे. जीवन हा एक जुगार आहे. दुःख ही त्यातील हार आणि सुख हे यश आहे. जीवन हे आपणास मिळालेला एक वाण आहे. त्याचे दान करत राहिल्यास त्याचे मोल वाढते. जीवन एक शून्य, एक दिवशी मृत्यूच्या हातात शून्य जगायचं आहे. जीवन एक संसाररूपी सर्वोलती कमळ आहे. ते दुःखाच्या रात्री कमजेते व सुखाच्या पहाटे उमजते. जीवनाचा अर्थ रूपांतर आहे. जे थांबेल ते मृत्यू व जे पुढे जात राहील ते जीवन होय. जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी मागे वळून पहा. प्रत्यक्षात जीवन मात्र पुढे वाहून जा. जीवन हे जन्म आणि मृत्यू यांचा आतही आणि बाहेरही आहे. मृत्यू हा जीवनाचा अंत नाही किंवा जन्म हा जीवनाचा प्रारंभ नाही. त्याग ही प्रेमाची कसोटी होय. त्यागाने आत्मबलवान होते. त्याग हा सर्व प्रकारचा कलेचा परमोक्ष बिंदू आहे. त्याग हा सर्व सुखांचा पाया आहे. जीवन हा मंदिराचा कळस आहे. त्याग हा प्रीती मंदिराचा पाया तर भोग त्याचा कळस आहे. त्यागात पापाचे मुद्दल चुकते तर दानाने पापाचे व्याज फिटते. त्यागाचा स्वभाव दयाळू आहे तर ज्ञानाचा स्वभाव मायाळू आहे. त्याग हे पोटात घेण्याचे औषध आहे तर दान ही कपाळावर फसण्याची सूट आहे. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय मुलांनो, काळजी करू नका. मी सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. मी तुम्हाला निराश करणार नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करेल. जेथे आत्मश्रद्धा आहे तेथे धर्म आहे. धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. तुम्ही धर्माचे रक्षण करा म्हणजे धर्म तुमचे रक्षण करील. धर्मामुळे पशुचे मनुष्य आणि मनुष्याचे ईश्वरात रूपांतर होते. आपण या जगात धर्मप्रम घेऊन येतो, सर्व धर्म घेऊन जातो. सर्व धर्माचा झगडा काही करत नसतो, तर सर्व धर्माचा झगडा हा धर्माशी असतो. धर्म ही दानवाला मानव, मानवाला देव बनवणारी एक पवित्र शक्ती आहे. धर्मामुळे कुत्र्याला देखील देवपण येते व अर्धामुळे देव देखील कुत्र्यासारखा बनतो. धर्म हा संसारातून मोक्षाकडे नेणारा फूल आहे. त्यामुळे एक टोक संसार व दुसरे टोक मोक्ष आहे. ध्येय आहे तिथे विजय नक्की असतो. स्वामी म्हणतात, ध्येयापोटी असली फळे नुगुमते. ध्येय धरणाऱ्याला नेहमी सर्वात ऐकायला मिळतं. आयुष्यात जर पुढे जायचंय तर मेहनत करावी लागेल. ध्येयाचा अतिरेक झाला की त्याचा दुर्गुणाचे स्वरूप घेते. ध्येय हे प्रेमासारखं आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटले किंवा मिळवले जाऊ शकते. ध्येयाने चला, धर्माच्या मार्गाने ध्येय हे एका मोठ्या आयुष्यात येते.
स्वामी म्हणतात, मी ज्याच्यावर विश्वास ठेवील तो माझाही विश्वासघात कधी करणार नाही आणि त्याचा तर मी नुकताच करणार नाही. मी प्रत्येक संकटात त्याची साथ देईल, त्याची मदत करेल. स्वामी सांगतात, जे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यात हिरावून घेतात त्यांना स्वतः स्वतंत्र राहण्याचा अधिकार नाही. स्वातंत्र्य वृक्ष हे अत्याचारी लोकांच्या रक्तानेच बहरले पाहिजे. आयुष्यात अडचणी असतील तर काळजी करू नका. स्वामी सदैव तुमची साथ देतील. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव तुमच्या सोबत असतील. स्वामी म्हणतात, थेंबे थेंबे तळे साचे, असेच वागणे पैशाचे सुद्धा असते. सॉरी हे एक शब्द आपल्याला जोपर्यंत ऐकू येतो तोपर्यंत समाधान वाटतं. पैसा येतो मूर्खपणा हाती, मूर्खपणा वाढतो अति. जो व्यक्ती पैशाला पूर्णपणे नियंत्रण करतो आणि कधीही त्याला आपल्या डोक्यात चढू देत नाही, तो व्यक्ती आयुष्यात खूप श्रीमंत होतो आणि तेवढाच जसा होता तसा राहतो. पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एका धर्माचे होतात. जो व्यक्ती पैशाला आणि गर्वाला आपल्या डोक्यापर्यंत पोहोचू देत नाही, तो व्यक्ती नेहमी आयुष्यात असामान्य राहतो. पैसा हा मुंगीच्या पायाने येतो आणि हत्तीच्या पायाने जातो. पैसा थोरांचा गुलाम असतो तर मूर्खांचा पैशाला गुलाम बनवतात. तुम्ही पैशाची काळजी घ्या म्हणजे पैसा तुमची काळजी घेईल. पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही. एक अर्थ असला म्हणजे जीवनाला पुष्कळ अर्थ असतात. पैसा ही गोष्ट माणसाची महत्त्व मोजणारी आहे. ज्याच्या खिशात पैसा नाही त्याची किंमत पैसा एवढीही नाही. विरोधाच्या पोटी प्रगती असते. प्रगती हे जीवनाचे ध्येय तर गती हा त्याचा आत्मा आहे. आपल्या प्रगतीचा रस्ता आपल्या हातात आहे. वाईट चालण्याचा निर्धार हवा. प्रगती म्हणजे सुखदुःखाची आयुष्यातील वाट आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. भिऊ नकोस, मी सदैव तुझी साथ देत आहे. आपल्या प्रगतीचा रस्ता हा आपल्या हातात आहे. वाट चालण्याचा निर्धार हवा. प्रगती म्हणजे सुखवाद ध्येयवाद यांच्या सुद्धा रंगतंबा झालेल्या ध्येयाला मिळणारा विजय. प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्याकुट्यांना भीतो त्यांना प्रगती कधी होत नाही. प्रयत्न हा परमेश्वर. प्रयत्न वाचून प्रारंभ लंगडे. प्रयत्न वाळून कण रंगविणे तेही नाही. प्रयत्न सावधपणे करावा. देव तेथेच जाणावा. प्रयत्न करून पहावा. साधली तर बुडी नाही तर उडी. प्रयत्न करून पहावा. पडला तर आंबा नाही तर धोंडा. प्रयत्न एक बीज लावावा. फळ पावले नाही तर कणसाला. प्रयत्न पावला भक्त. प्रयत्न योगी झाला मुक्त. प्रयत्न म्हणजे माणुसकीचा हक्क. प्रार्थना म्हणजे आत्म्याला लागणारी एक गोष्ट. प्रार्थना म्हणजे देवाकडे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग. प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणी रहित होऊन केलेले आत्मप्रमाण. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक. शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढी आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे. बुद्धी तसे फळे. बुद्धिमान तो बलवान. बुद्धी हे आत्मदर्शनाचे महाद्वार आहे. बुद्धी उघडली की आत आत्माही उभा आहे. बुद्धी शुद्ध ठेवली तर पहिलं प्रथम जे तुम्हाला विष वाटतं तुम्ही त्याला अमृत मिळवा. बुद्धी एरण आहे, ती ज्ञान घन आहे. जितकी जीवनाची अनुभव बुद्धीवर पडतात तितकी ती चमकते. भक्त कर्मांची उपासना करतो तर कर्मठ उपासनाची कर्म करतो. शत्रू हा एक असा व्यक्ती आहे जो आपल्याला आयुष्यात मागे ओढण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. भक्ताला प्रेमाव्यक्त आणखीन काही नको असते. प्रेमासाठी हे प्रेम भक्ताचे सर्वोत्तम सुख असते. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर सदैव कृपा करून राहील. फक्त तू माझ्या नामाचा जप कर. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो आयुष्यात तो व्यक्ती खरंच खूप पुढे जातो. स्वामी म्हणतात, काळजी करू नको, माझी इच्छा आहे तू खूप मोठा हो. आयुष्यात मन सत्याने शुद्ध होते. मग चिंता हेही आपल्याला कशाची असेल. स्वामी सांगतात, मन हे प्रसन्न ठेवा. मन प्रसन्न असेल तर सर्व काही चांगलं होईल. विश्वास ठेवा तुमच्यावर. तुम्ही सर्व काही करू शकता कारण तुम्ही अनंत आहात. जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसे माणसाने माणसाला जिंकता येते. जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो तसे मन आरोग्य कर्माने मालिक होते. शरीराची जखम उघडली तेव्हा सर्व काही चांगलं व्हायला लागलं आणि ज्या वेळेला तुम्ही आयुष्यात एखादी चुकीची गोष्ट कराल तेव्हा पुन्हा सगळं वाईट व्हायला लागेल. स्वामी म्हणतात, हे आयुष्याचं रीत आहे.
यात आज जसा आहे उद्या तसा असेल किंवा नसेल याची गॅरंटी आणि खात्री कोणीही घेऊ शकत नाही. सार्वभौमत्व मिळाले तरी मन शांत होत नाही, पण शांत झाल्यावर झोपडी ऐश्वर्यवान वाटते. जे आपल्या हृदयाची दारे व खिडक्या हे सदैव उघडी ठेवतात त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश कधीही आणि कुठूनही येतो. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. विश्वास ठेवा, तुमची मदत करणारा सुद्धा मीच आहे. मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्या ईर्ष्या व लहान तिरस्कार करू नका. ज्याच्या अंगी मोठेपण त्या असणं कठीण असतो. मोठेपण येण्यासाठी कष्ट सोसावे लागतात. सोडून टाकी घावे पाषाण देवची झाला आहे. काही माणसे स्वतःला मोठी असतात, काही माणसे मोठेपण मिळवतात, तर काही माणसावर मोठेपणा लावला जातो. आपला मोठेपणा राखण्यासाठी आपल्याला कोण काय करते याकडे लक्ष न देता आपण चांगलं काय करू शकतो याकडे लक्ष द्या. आपला मोठेपणा हे आपलाच असतो. साहस जिथे यश तिथे. चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे. संघर्ष जेवढा बिकट तेवढे यश अधिक उज्ज्वल असेल. उद्योग हे आपल्याला कधीही आयुष्यात अशा ठिकाणी पोहोचवू शकतो जिथे कोणीही पोहोचणार नाही. स्वामी म्हणतात, सावधपण, उत्तम निर्णय शक्ती, स्वावलंबन आणि दृढ निश्चय हे आपल्याला आवश्यक गुण असतात यशासाठी. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकरिता बनवलेले शासन. लोकशाही तोंडाच्या वाफेवर चालणारे राज्ययंत्र. लोकशाही म्हणजे राज्यीन परंतु अनेक राज्य असलेले राज्य होय. लोकशाही म्हणजे वादविवादातून चालणारी सहनशीलता लोकयंत्रा होय. लोकशाही म्हणजे जनतेकडून जनतेसाठी जनतेने केलेली धडपड. लोकशाही म्हणजे जनतेने जनतेसाठी केलेली मरमर. वाचन हे मनाचे अन्न आहे. जसा शरीर व्यायाम तसे व्यायाम वाचन. वाचण्यासाठी वेळ काढा. शहाणपणात निर्झर आहे. जो लाभ व्यायाम केल्याने शरीराला होतो तोच लाभ मनाला सुद्धा होतो. फक्त वाचन करावं लागतं. विचार करण्यात वेळ घालवा, शक्तीचा तो उगम आहे. विचार ही संपत्ती जीवनातील कामधेनू आहे. विचार हा आपला सर्वात मोठा सेवक असून सेवकाला मालकाशी एकनिष्ठ राहू द्या. जसा आपण विचार करतो तसे आपण नसू आणि जसे आपण आहोत तसा आपण विचार करत नाही. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. भिवू नकोस. जितके निरीक्षण सूक्ष्म तितके जाती अधिक तुला यश मिळणार. स्वामी सांगतात, विद्या परम देवतम. विद्या गुरुची गुरु आहे. गुरु विनेने शोभते. विद्या हे मनुष्याचे सुंदर रूप. विद्या दिल्याने वाढते, लपून ठेवल्याने कमी होते. विद्या ही गरिबाची धन आणि श्रीमंताचा अलंकार आहे. विद्या व उद्योग हे एकच आहे. विद्या हे शिर म्हटलं तर उद्योग हे झाड आहे. स्वामी म्हणतात, मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो. तो काहीही करेना पण तो नेहमी शिकत असतो. त्यामुळे त्याला विद्यार्थ्यांचा दर्जा हा योग्य मिळालेला असतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात अजून अडचणी आहेत, त्यांचा सामना प्रत्येक जण देत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप जण असे असतात त्यांना काही छोट्या छोट्या गोष्टीवर अडचणी असतात, तर काही जण असे असतात त्यांच्या समस्या मोठ्या असतात. आता ज्यांच्या समस्या मोठ्या आहेत त्यांच्यासाठी तर हे थोडं दुःखाची गोष्ट आहे, पण ज्यांच्या समस्या छोट्या आहेत त्यांना त्याचे उत्तर नक्की मिळू शकते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वतः उत्तर शोधा. समस्या असतील, समस्यांचे कारणे काय आहे ते पहा. त्या कारणावर तुम्ही काय उपाय करू शकता ते पहा. त्या उपायाने खरंच ते गोष्ट होईल का ते बघा. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारी होते. निरनिराळी कार्य माणसामुळे नडून राहतात, द्रवामुळे नाही. संकटांना डगमगता कार्य सिद्ध येणारे पुरुष ज्या कार्यास मिळतील त्या कार्याला जिवंत कार्य म्हणता येईल. सत्याचा झुरा हे आयुष्याचा एक प्रवाह असतो. आपल्याला नेहमी काही लोक खोटे बोलतात तर काही लोक सत्य बोलतात. जे लोक सत्य बोलतात आपल्याला त्यावेळेला तर त्यांच्या गोष्टी ऐकू वाटत नाहीत, पण जे लोक चुकीच्या गोष्टी करतात त्यांच्या आपल्याला ऐकू वाटतं. सत्य हवे असेल तर स्वतःचा त्याग करा. माझ्याहून मोठे असत्य दुसरं कुठलंच नाही. सत्य स्वतःमध्ये आहे. जो स्वतःमध्ये प्रवेश करतो त्याला कधीही सत्य सापडते. सत्य बालकासारखे उघडकीच असते. सत्याला पुरजा घेऊन वाटते. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी असतील पण त्या अडचणींना तुला घाबरायचं नाही. मी सदैव तुझी साथ देत आहे. आयुष्यातील बऱ्याच संकटात तुला अडचणी येतील पण मी सदैव तुझी साथ देणार आहे.
स्वामी सांगतात, माझ्या प्रिय मुला, तू काळजी करू नको. मी तुझ्या कालही सोबत होतो, मी तुझ्या आजही सोबत आहे आणि मी तुझ्या उद्याही सोबत असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जो व्यक्ती स्वामींचे 3 ते 4 वेळा दिवसामधनं नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यातील संकटे आपोआप दूर व्हायला सुरुवात झाली. स्वामी सांगतात, आम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगतोय. लक्षात ठेवा, कधीच कोणाला वाईट वागणूक देऊ नका. कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका. आयुष्यात जास्त गर्व कराल तर तुम्ही खूप मागे याल. त्यामुळे गर्व न करता सदैव प्रयत्न करा. आयुष्यात प्रयत्नाशिवाय यश नाही आणि ज्या व्यक्तीने प्रयत्न केले नाही तो यशस्वी ठरलेला नाही. स्वामी बोलतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला या अडचणीच्या काळात एकटा सोडणार नाही. मी सदैव तुझी मदत करणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा. तुझी प्रत्येक इच्छा मी या काळात पूर्ण करणार आहे. फक्त तू विश्वास ठेव, मी तुझी साथ देत आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. सर्वांची साथ स्वामी नक्की देतील. स्वामी म्हणतात, क्षमाशास्त्र हे असे शास्त्र आहे, या शास्त्रात खूप गोष्टींचा आपल्याला माहिती दिलेली आहे. ज्ञान तेथे मान. त्यामुळे निर्भयता येत नसते तर ते दुसरे सुद्धा काही करणार असतील. स्वामी म्हणतात, निर्भयतेसाठी तुम्ही अजून एक उपाय करू शकता. निर्भयता दूर करायची आणि निर्भय व्हायचंय तर तुम्ही रोज सकाळी लवकर उठून स्वतःसाठी एखाद्या अशा गोष्टीचा विचार करा जी तुम्हाला सर्वात जास्त आवडते आणि स्वतःला म्हणा की आज मी पूर्ण काहीही केल्याशिवाय हे माझं कार्य काम पाडेल, हे पूर्ण काम पाडेल आणि नंतरच दुसऱ्या कामाला जाईल. स्वामी सांगतात, आयुष्यात तुम्ही फक्त काम 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 हे करू नका. काम हे नक्कीच केलं पाहिजे, पण त्या कामामागे पिसं झालेलं हे योग्य नाही.